मॉर्निंग है ना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ठीक आहे. तर आज आपण चॅप्टर बघणार आहे ब्लड रिलेशन. या चॅप्टर बद्दल जर बघायचं झालं लक्षात घ्या, या चॅप्टरचं जर आपण बँकिंग मध्ये जर इम्पॉर्टन्स बघितलं, ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे 1 ते 3 मार्क म्हणजे 1 to 3 क्वेश्चन्स याच्यावर आपण एक्सेप्ट करू शकतो, एक्सपेक्ट करू शकतो. ठीक आहे. 1 मार्क ते 3 मार्क इथून आपल्याला मिळू शकतो. दिस इज अबाउट बँकिंग. आणि अदर कुठलीही जरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, ठीक आहे, तो एमपीएससी युपीएससी म्हणा किंवा बाकी बँकिंग इन्शुरन्स सेक्टर कुठलाही सेक्टर जरी असलं, त्यामध्ये नाही काही तर 1 ते 2 मार्कासाठी हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे म्हणजे आहे. ठीक आहे. म्हणजे सर्वांच्याच कामाचा आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट इथं क्लिअर करेल की हा चॅप्टर इंग्लिश मध्ये शिकणं जास्त इझी आहे मराठीमध्ये शिकल्यापेक्षा. कारण इंग्लिशमध्ये रिलेशन्स काय आहेत, कमी आहे. संबंध जसं आपण म्हणू की आंट आहे है ना, तो आपल्या इकडे मामी, मामा, काका, काकू असे रिलेशन्स मराठीमध्ये काय होऊन जातात, जास्त होऊन जातात. इथं मामी असो तरी आंट, काकू असेल तरी काय होऊन जाते, आंटच होऊन जाते. तर इंग्लिशमध्ये थोडंसं ब्लड रिलेशन शिकणं आपल्याला काय होऊन जाते, कम्पॅरेटिव्हली इझी होऊन जाते. तो आजचा जे की आपण बघणार आहे, तो याच्यात तुम्हाला पूर्ण जे डाऊट्स आहे तुमचे क्लिअर होतील. अगदी बेसिक पासून हा पूर्ण व्हिडिओ आपण कम्प्लीट करू. ठीक आहे. आणि असे एकच नाही, असे तुमचे 2 ते 3 पार्ट मध्ये समजा पूर्ण हा चॅप्टर काय होऊन जाईल, कम्प्लीट होऊन जाईल. ठीक आहे. तर आजचा फर्स्ट पार्ट आहे आपला. अजून याबद्दल बँकिंग मध्ये फार इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची झाली तर लक्षात घ्या, या चॅप्टरवर एक पझल मेन्स मध्ये विचारल्या जाण्याचे चान्सेस राहतात. म्हणजे प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून 2-3 मार्कासाठी इम्पॉर्टंट आहेच, आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून काय करतात, एक इन्फॉर्मेशन देतात. आणि ती समजा आता काहीतरी इन्फॉर्मेशन आहे, 8 पर्सन आहे, एखाद्या सर्कलच्या बाजूला बसलेले आहेत, आणि सोबत सोबत त्यांच्यामध्ये रिलेशन दिलं जाते की हा याचा काका आहे, तो मामा आहे, तो मुलगा आहे, सन आहे, है ना. तो आपल्याला अशी पद्धत सोडत असताना ब्लड रिलेशनचं सुद्धा काम पडतं. म्हणजे एका साईडला आपल्याला ब्लड रिलेशनची टी डायग्राम काढायची आहे, आणि दुसऱ्या साईडला पझल सुद्धा काय करायची आहे, सॉल्व्ह करायची आहे. तर मोस्ट एक्सपेक्टेड पझल राहते याच्यावर, ब्लड रिलेशनवर. तर त्याही दृष्टिकोनातून हा चॅप्टर काय आहे, फार इम्पॉर्टंट आहे. तो वेळ न गमावता अगदी बेसिक पासून आपण सुरुवात करूया. माझं इंट्रोडक्शन द्यायचं झालं तर आय एम आशिष पळसकर, फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ एसबीटी अकॅडमी अमरावती. ठीक आहे. हे माझं क्वालिफिकेशन इथं तुम्हाला समोर दिसत आहे. काही अडचण असल्यास कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तो आपण बघूया ब्लड रिलेशनचं बेसिक आधी स्टार्ट करू आपण. तर ब्लड रिलेशन मध्ये कशा कशाचं आपल्याला काम पडते बघा. इथे जे आहे आपल्याला ब्लड रिलेशनचा कुठलाही क्वेश्चन सोडत असताना एक टी डायग्राम फॉर्म करायची असते, आणि ते टी डायग्राम कशी फॉर्म करायची, कसं त्याचं वर्क होते ते आपण बघूया. आता याच्यामध्ये जर बघितलं तर दोनच जेंडर या चॅप्टर मध्ये यूज केले जातात, एक मेल आणि दुसरा फिमेल. तो मेलला जे आहे आपण प्लसनी डिनोट करू टी डायग्राम काढत असताना, आणि फिमेलला कशाने डिनोट करू, मायनस. किंवा आता बरंच तुम्ही बघितलं असेल, मेलला कोणी समजा स्क्वेअरनी डिनोट करते, आणि फिमेलला कशाने डिनोट करते, सर्कल. ठीक आहे. तो कुठलाही चालते, काही हरकत नाही. ज्याला जे इझी वाटत असेल त्याच्यानुसार करू शकतात. सो मेल इज डिनोटेड बाय द प्लस अँड फिमेल इज डिनोटेड बाय द मायनस. ठीक आहे. आता त्याच्यानंतर मॅरेज है ना, दोघांचं जर लग्न झालेलं आहे तो मॅरेज साठी साईन कुठलं वापरायचं, इक्वल्स टू. किंवा मग तुम्ही एखादा असंही साईन वापरू शकता की दोन्ही इकडनं रिलेशन्स आहेत. ठीक आहे. तो मॅरेज साठी हे साईन किंवा कुठलं साईन वापरू शकता, इक्वल्स टू. याचा कसा यूज करायचा, कशी डायग्राम काढायची ते आपण बघणारच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅरेंट्स चिल्ड्रनचं रिलेशन असेल तो व्हर्टिकल लाईन. ठीक आहे. म्हणजे समजा आता फादर आहे आणि सन आहे, यांच्यामध्ये कोणती लाईन आहे ना, व्हर्टिकल लाईन. ठीक आहे. आणि जर सिबलिंग्स म्हणजे आपण म्हणू चिल्ड्रन्स ऑफ सेम पॅरेंट, म्हणजे बहीण भाऊ ज्याला म्हणू आपण. ठीक आहे. तो ते कुठल्या लाईनने दर्शवलं जातात, हॉरिझॉन्टल लाईन. म्हणजे या लाईन्सचा आपल्याला टी डायग्राम काढताना काय होणार आहे, उपयोग होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघू जनरेशनचे क्लूज इथं दिलेले आहे. ठीक आहे. सेम जनरेशन. ठीक आहे. सेम जनरेशन काय असते ते पण आपण डिटेल मध्ये बघणार आहे. सिबलिंग्स आणि कझिन. सेम जनरेशन बद्दल सध्या एवढं लक्षात घ्या की सारख्या वयाचे लोक. सेम जनरेशन मध्ये काय म्हणू आपण, सारख्या एजचे लोक. ठीक आहे. त्याच्यानंतर वन जनरेशन अप,
म्हणजे समजा मी आहे तो माझ्या वन जनरेशन अप कोण राहणार, तो माझे पॅरेंट्स, आई वडील है ना. तो त्यांना म्हणू आपण वन जनरेशन अप. वन जनरेशन डाऊन म्हणजे माझे जे मुलं आहे किंवा माझ्या भावाचा मुलगा मुलगी असेल, बहिणीची मुलगा मुलगी असेल, दॅट वन जनरेशन डाऊन म्हणजे नेक्स्ट जनरेशन ज्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जेंडर आयडेंटिफिकेशन. The same some name or pronoun may not specify gender, look for clues. ठीक आहे. तर जेंडर स्पेसिफाय नाही होत इथं. ही ब्रदर इथं मेल सरळ सरळ आपल्याला माहित पडून जाते. ठीक आहे, इंडिकेट मेल. आणि हर सी सिस्टर इथून काय इंडिकेट होते, फिमेल. पण आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या, नेम वरून कधी जेंडर नाही ठरवायचं, नावावरून जेंडर डिसाईड करायचं नाही. फॉर एक्झाम्पल शीतल. ठीक आहे, काय सांगितलंय समजा शीतल. तर आता तुम्हाला माझ्यासोबत झालेला किस्सा सांगतो. ठीक आहे, की मी एक वेळा घरी गेलो, माझ्या घरी पाहुणे बसलेले होते आणि आता घर छोटस होतं, अडचण होती है ना. तर मी सांगितलं की मी शीतलच्या रूमवर झोपायला जातो. सर्व पाहुणे बसलेले आहे आणि सर्वांसमोर वाक्य काय आहे की मी एक काम करतो, जेवण करतो आणि शीतलच्या रूमवर काय जातो, झोपायला जातो. पाहुणे चक्क, काय म्हणून राहिला पोरगा है ना. तर शीतल मुलीचं पण नाव आहे, मुला पण नाव आहे है ना. माझ्या मित्राचं नाव होतं शीतल. येतं का लक्षात. डोंट डिसाइड द जेंडर ऑन द नेम, नाही तर मग गोंधळ होऊ शकतो. कोमल मुलीचे नाव आहे, किरण आहे है ना, किरण मुलाचं नाव, मुलीचं नाव आहे. तर डोंट जज द जेंडर ऑन द बेसिस ऑफ नेम. नावावरून जेंडर ठरवायचं नाही, तो गोंधळ व्हायचे चान्सेस आहे. ठीक आहे, येतं लक्षात. हा, ही ब्रदर, हर, सी, सिस्टर याच्यावरून आपण जेंडर डिसाईड करू शकतो. नेम वरून आपण जेंडर डिसाईड करू शकत नाही. इज दॅट क्लिअर. खूप मोठा घोळ होतो नाही तर इथं. ठीक आहे, आता बघितलाच तुम्ही किती मोठा घोळ होतो. तर करूया, क्लिअर करू. ठीक आहे, नेक्स्ट बघा जनरेशन है ना. तो ओल्ड जनरेशन. आता आपण जास्त मूवीज मध्ये लक्ष असते आपलं, तर मूवीज तेच एक्झाम्पल तुम्हाला देतो. दिस इज अ ओल्ड जनरेशन. देवानंद है ना, कोण आहे दुसरे, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन. ठीक आहे, तर ही कोणती जनरेशन झाली आता आपल्यासाठी, ओल्ड जनरेशन. काही जण नाव माहिती आहे नाही आहे किंवा मूवीज बघितली असतील नसतील है ना, पण हे तेव्हाचे सितारे आहेत आपले सर्व. ठीक आहे, तर यांनी एकदा फिल्म इंडस्ट्रीज गाजवलेल्या आहेत कधीतरी. ठीक आहे, सुपरस्टार होते राजेश खन्ना त्यावेळेस, जेव्हा अमिताभ बच्चनची सुद्धा काय होती, स्टार्टिंग होती. तर ही कोणती जनरेशन झाली आपली, ओल्ड जनरेशन. नेक्स्ट जनरेशन कोण आहे पहिले व्यक्ती, माहितीये, आर माधवनचा मुलगा आहे, आर माधवनचा मुलगा है ना. स्पोर्ट्स मध्ये म्हणजे असं काही आवश्यक नाही की ऍक्टरचा मुलगा ऍक्टरच व्हायला पाहिजे. त्याच्यात कशात कप घेतलेला आहे त्यांना, स्पोर्ट मध्ये है ना. दुसरी ऐश्वर्या रायची मुलगी, तिकडे सनी देओलचा मुलगा. तो ही काय झाली, नेक्स्ट जनरेशन. येतं का लक्षात. म्हणजे येणारी पिढी ज्याला म्हणू आपण. आणि दुसरं उरते मग सेम जनरेशन, एकाच जनरेशनचे. म्हणजे आत्ताची जी आपली जनरेशन आहे सध्याची, ही जनरेशन कोणती आहे, कोण आहे हे, विके कौशल. छावा पाहिला तसं सर्वांनी. ठीक आहे, नंतर ओळखतं तुमच्या जनरेशनचे तर ओळखत असतात. दिस इज द सेम जनरेशन ऑफ युअर जनरेशन है ना. समजलं, सेम जनरेशन समजलं, एका एजचे आत्ताचे जनरेशन, सेम जनरेशन. ठीक आहे, मॅरेज, ब्रदर अँड सिस्टर, ब्रदर सिस्टर रिलेशन, सेम लाईन, हॉरिझॉन्टल लाईन है ना. त्याच्यानंतर हजबंड वाईफ रिलेशन कुठल्या साईडने दर्शवतात, इक्वल्स टू, किंवा मी तुम्हाला तो ॲरो सांगितला होता, डबल लाईन, किंवा मग हा वाला ॲरो सुद्धा तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता, व डबल लाईन करू शकता. हे समजलं का. सेम जनरेशन, सॉरी, ब्रदर सिस्टर हॉरिझॉन्टल लाईन, आणि त्यानंतर हजबंड अँड वाईफचं रिलेशन यूज डबल लाईन. ठीक आहे, आता या सर्वांचं आपण बघूया याच्यावर टी डायग्राम कशी आपल्याला काढता येते. तर त्याच्या पहिले मेल, मेल आर रिप्रेझेंटेड बाय प्लस,
और काय म्हटलं होतं स्क्वेअर. ठीक आहे. कोण आहे मावडे आणि तिकडे मठ दर्जने होतात नाही. ठीक आहे. तो मर्द इज कशाने डिनोट केला जाते प्लस है ना. तो फिमेल आर रिप्रेझेंटेड बाय सर्कल और मायनस साइन. ठीक आहे. सावित्रीबाई फुले आहेत आणि तिकडे आपले फेमस डायलॉग मेरे करण अर्जुन आएंगे नाही कब आएंगे क्या पता. येतं लक्षात. ठीक. तर याच्या रिप्रेझेंटेशनवरून आपल्याला काय बनवायची असते डायग्राम. आणि दुसरं आपल्याला या चॅप्टर मध्ये महत्वाची गोष्ट ठरते ते म्हणजे रिलेशन. कोणाचं कोणासोबत कसं रिलेशन राहते. ठीक आहे. याच्यामध्ये जर बघितलं आपण मदर्स और फादर सन, आईचा किंवा वडिलाचा मुलगा म्हणजे माझ्या वडिलाचा मुलगा माझा कोण राहील भाऊ राहील बरोबर आहे. किंवा मुलगी असेल तर बहीण राहील सिस्टर राहील. ठीक आहे. मदर्स और फादर्स डॉटर इज द सिस्टर. आता फादर्स ब्रदर म्हणजे वडिलांचा भाऊ त्याला काय म्हणू आपण त्यांना काय म्हणू अंकल. ठीक आहे. तो आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या अंकल है ना तो इथं वडिलांकडचे रिलेशन असेल तर त्याला लावायचं पॅटर्नल अंकल. काय लावायचं पॅटर्नल. पॅटर्नल पप्पा है ना पप्पाचा पी पॅटर्नल. येतं का लक्षात. तो वडिलांकडचे जेही रिलेशन असतील त्याला फक्त काय लावावं लागते पॅटर्न. म्हणजे काका म्हणजे कोणते अंकल झाले आपले पॅटर्नल अंकल. पर्टिक्युलरली नोट करावं लागेल आपल्याला. ठीक आहे. आणि आईकडचं जर रिलेशन असेल तर त्याला लावावं लागते मॅटर्नल. पॅटर्नल मॅटर्नल दोन गोष्टी लक्षात ठेवा. तो फादर्स ब्रदर इज अ पॅटर्नल अंकल. फादर सिस्टर इज अ पॅटर्नल आंट. ठीक आहे. फादर फादर म्हणजे मी आहे माझे वडील आणि त्यांचे वडील. तर वडिलांचे वडील काय झाले आपल्यासाठी ग्रँडफादर आणि वडिलांची आई काय होईल आपल्यासाठी ग्रँड मदर. ठीक आहे. त्याच्यानंतर मदर्स ब्रदर है ना आईचा भाऊ आईचा भाऊ. मग तिथं काय वापरलेलं आहे मॅटर्नल अंकल मामा. आपल्या मराठी भाषेत काय म्हणतो आपण मामा. तो मॅटर्नल अंकल म्हणजे कोण मामा. तो आई मम्मी मदर चा म तर आईकडचे जे काही रिलेशन आहे त्याला काय लावायचं मॅटर्नल. ठीक. तो मॅटर्नल अंकल मदर सिस्टर इज अ मॅटर्नल आंट आपण मावशी म्हणतो है ना. तो इकडे काय म्हणतात मॅटर्नल आंट. तर इन शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा वडिलांकडचे रिलेशन इज अ पॅटर्नल आणि आईकडचे रिलेशन इज अ पॅटर्नल आंट. ठीक आहे. आणि अंकल दोनच लागतील. त्याच्यानंतर सन्स वाईफ है ना म्हणजे माझी जी वाईफ आहे ते माझ्या आई वडिलांसाठी कोण झाली मराठीत आपण म्हणतो सून. मराठीत काय म्हणतो सून. इकडे काय म्हणतात डॉटर इन लॉ. ठीक आहे ना. म्हणतो ना आपण मुलीसारखी. डॉटर इन लॉ म्हणजे आपण जसं याला म्हणू आपण की आता लॉनी ते त्यांची काय झालेली आहे मुलगी कायद्याने. लॉ म्हणजे काय कायदा. तर तशी मुलगी आहे का ती नाही. आणि कशाने झालेली आहे ती मॅरेज हे पण एक कायदाच आहे ना. ठीक आहे. तर त्या कायद्याच्या अंतर्गत ती यांची काय झालेली आहे मुलगी. तर मुलाची पत्नी हे त्याच्या आई वडिलांसाठी कोण राहते डॉटर इन लॉ मुली सारखी. कशी मुली सारखी मुलगी नाही. हा ठीक आहे. नंतर जर समजा डॉटर्स हजबंड मुलीचा पती तो कोण राहतो सन इन लॉ मुलासारखा. मुलासारखा मुली सारखी. जिथं सारखी असते कुठल्या तरी कायद्याच्या अंतर्गत रिलेशन आलं तिथं काय लावायचं इन लॉ. समजलं का. म्हणजे डायरेक्टली नाही आहे लॉनी कनेक्ट झालेला आहे. तो मुलाची पत्नी आहे तर डॉटर इन लॉ आणि मुलीचा पती आहे तर सन इन लॉ. ठीक आहे. नंतर मग आता माझ्यासाठी माझ्या बहिणी माझ्या वाईफची बहीण ती काय झाली सिस्टर इन लॉ आणि माझ्या वाईफ साठी माझी बहीण ती पण काय झाली सिस्टर इन लॉ. कन्सेप्ट समजला का. माझ्यासाठी माझ्या वाईफची सिस्टर म्हणजे तिची बहीण ती काय झाली नात्याने माझी पण बहीण पण इन लॉ होती का नाही कायद्यानुसार बनली तर त्याला काय लावायचं इन लॉ. किंवा माझी बहीण माझ्या वाईफ साठी तिथं माझी तर बहीण झाली सिस्टर झाली डायरेक्ट रिलेशन पण वाईफ साठी कोण झाली सिस्टर इन लॉ. तर लॉनी जे कनेक्ट झाले मॅरेज नुसार जे रिलेशन बनलेले आहे त्याला कोणता शब्द लागतो इन लॉ. ठीक आहे.
तो हजबंड और वाईफ सिस्टर इज अ सिस्टर इन लॉ. ठीक आहे. नंतर आपण बघू हजबंड और वाईफ ब्रदर. तो सिस्टर आहे तर सिस्टर इन लॉ, ब्रदर आहे तर ब्रदर इन लॉ. म्हणजे माझा भाऊ माझ्या पत्नीसाठी ब्रदर इन लॉ, तिचा भाऊ माझ्यासाठी ब्रदर इन लॉ. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रदर सन म्हणजे माझ्या भावाचा मुलगा. माझ्यासाठी कोण? नेफ्यू. माझ्या भावाचा मुलगा किंवा माझ्या बहिणीचा मुलगा. दोन्ही केसमध्ये तो माझ्यासाठी काय झाला? नेफ्यू. आणि ब्रदर्स डॉटर म्हणजे माझ्या भावाची मुलगी, ती कोणाला? माझ्यासाठी नीस. ठीक आहे. नाईस नाही आहे त्या, हे नाईसच असते. शब्द काय आहे? नीस. तो नेफ्यू अँड नी म्हणजे माझ्या भावाचा किंवा माझ्या बहिणीचा मुलगा असेल तर नेफ्यू आणि मुलगी असेल तर नीस, दोन्ही केस. ठीक आहे. त्याच्यानंतर सिस्टर हजबंड, माझ्या सिस्टरचा हजबंड माझ्यासाठी ब्रदर इन लॉ. कोण झालं? ब्रदर इन लॉ. किंवा ब्रदर्स वाईफ म्हणजे माझ्या भावाची पत्नी माझ्यासाठी कोण राहील? सिस्टर इन लॉ. ठीक आहे. जे काही लग्नाचे नंतरचे रिलेशन आहे त्याला काय लागते? इन लॉ रिलेशन तेच राहते. म्हणजे माझी सिस्टर माझ्यासाठी सिस्टर आहे, ज्याच्यासोबत लग्न होत आहे तो कोण झाला? ब्रदर इन लॉ. त्याची एखादी बहीण असेल तर सिस्टर इन लॉ. सिस्टर कडचे रिलेशन आहे, इन लॉ मध्ये ब्रदर सिस्टर लागत जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर मदर्स फादर है ना, आईचे वडील मॅटर्नल ग्रँडफादर किंवा आईची आई मॅटर्नल ग्रँडमदर. आईकडचे रिलेशन असले तर मॅटर्नल, वडिलाकडचे असेल तर पॅटर्नल. ठीक आहे. हजबंड और वाईफ मदर है ना, तो कोण लागते? ती मदर इन लॉ. म्हणजे आता माझ्या पत्नीसाठी माझी आई कोण झाली? मदर इन लॉ. लॉ नुसार मदर आहे. ठीक आहे. किंवा फादर इन लॉ. ठीक आहे. त्याच्यानंतर हजबंड और वाईफ फादर, फादर इन लॉ. ठीक आहे. त्याच्यानंतर अंकलचा किंवा आंटचा कुठला मुलगा मुलगी असेल, ठीक आहे, चाइल्ड असेल तर आपल्यासाठी कोण झाला? कझिन ब्रदर. काय म्हणतो आपण? कझिन ब्रदर है ना. कझिन सिस्टर, कझिन ब्रदर, वी आर कझिन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर चाइल्ड आयदर सन और डॉटर म्हणजे चाइल्ड म्हटलेला आहे तर एक तर मुलगा राहील किंवा मुलगी राहील. त्याच्यानंतर पॅरेंट्स आयदर मदर और फादर म्हणजे माझे जर पॅरेंट्स आहे, तुम्ही कोणाबद्दल बोलताय? तर माझ्या आई वडिलांबद्दल बोलत. त्याच्यानंतर स्पाऊस. तर इथे बरेच जण कन्फ्युजन करतात. स्पाऊस म्हणजे वाईफ पण होऊ शकते, हजबंड पण होऊ शकते. स्पाऊस म्हणजे ओनली वाईफ नसते होत हा. एक तर वाईफ, अदरवाईज हजबंड. दोन्ही शब्द कशासाठी आहे? स्पाऊस साठी. हे समजलं का? आता याच्यात कधी विचारलं नाही जात, पण मी तुम्हाला एक रिलेशन आणखी सांगतो की समजा आता वडिलांनी दुसरं लग्न केलं असेल, ज्याला आपण म्हणतो सावत्र आहे. काय म्हणतो आपल्या इकडे? सावत्र आहे. सो ती इज अ स्टेप मदर. काय शब्द लागतो तिथं? स्टेप मदर है ना, म्हणजे सेकंड वाईफ ऑफ फादर. ठीक आहे. सेकंड वाईफ ऑफ फादर त्याला काय म्हणतो आपण? स्टेप मदर. आपलं रिलेशन आलं इथं स्टेप मदर. ठीक आहे. मग आता सेकंड वाईफ ऑफ फादर जी आहे तिचा जर एखादा मुलगा किंवा मुलगी असेल तो दॅट इज अवर स्टेप ब्रदर किंवा स्टेप मदर, सॉरी स्टेप सिस्टर है ना. म्हणजे स्टेप मदर कडून आलेले जे काही आहे समजा चिल्ड्रन, त्यांचं रिलेशनला कोणता शब्द लागणार? आपला स्टेप. येतं का लक्षात? स्टेपनी, गाडी स्टेपनी असते ना एक्स्ट्राची, तशा टाईप लक्षात ठेवायचं त्याला. ठीक आहे. की सेकंड जी वाईफ आहे त्यांचा मुलगा किंवा मुलगी काय म्हणतो आपण? स्टेप ब्रदर, स्टेप मदर. स्टेपनी सारखं झालं ना. समजलं का हे रिलेशन? तो स्टेप मदर, स्टेप ब्रदर है ना. त्याच्यानंतर एक शब्द आणखी महत्वाचा आहे, सिबलिंग. कुठला शब्द? सिबलिंग है ना. तो इथं लिहून देतो मी तुम्हाला. कोणता शब्द आहे? सिबलिंग है ना. तो सिबलिंग होतो चिल्ड्रन ऑफ सेम पॅरेंट. चिल्ड्रन ऑफ सेम पॅरेंट. ठीक आहे. म्हणजे एकाच आई वडिलांचे लेकर, त्याला काय म्हणतो आपण? सिबलिंग. स्टेपचं तरी कमी काम बघितलंय मी, पण याचं काम कधी कधी आपल्याला पळत.
है ना. तो समजा आता 4-5 लेकरं खेळून राहिले, तर दे आर द सिबलिंग्स ऑफ सेम टाइप. म्हणजे सिबलिंग जरी शब्द वापरला तर हे काय आहे, भाऊ बहीण इथं काय होत आहे, खेळत आहे. तर एकाच आई वडिलांच्या मुलांना आपण काय म्हणतो, सिबलिंग. इज दॅट क्लिअर? ठीक, शुअर. तर हे आपलं पूर्ण बेसिक झालं. हे आपण रिलेशन्स बघितले आणि टी डायग्राम कशाने काय डिनोट करायचं ते सुद्धा बघितलं. ठीक आहे. आता आपण बघूया की याचे प्रॉब्लेम जे आहे, म्हणजे ब्लड रिलेशनचं कुठलंही एक्झाम्पल असो आपल्याला सॉल्व्ह करावं लागते टी डायग्राम. काय करायची असते तिथं, टी डायग्राम है ना. तो आपण एक बघूया, जे काही आपण आतापर्यंत शिकलो त्याचं आपल्याला रिप्रेझेंटेशन कसं करता येईल टी डायग्राम मध्ये. ठीक आहे. तो फॉर एक्झाम्पल मी माझ्यावरून तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे. समजा मी आहे, एक तर तुम्ही स्क्वेअर न करू शकता किंवा मग कशाने, प्लस. ठीक आहे. तर मी मोस्टली प्लस मायनस वापरतो. बघा, तुम्हाला स्क्वेअर सर्कल वापरायला ते वापरू शकतो. आता मी आहे, ठीक आहे, आणि माझे आई वडील. ठीक आहे. तर ही काय झाली, ओल्ड जनरेशन. ओल्ड जनरेशन साठी अप एरो. ठीक आहे. तो माझे आई वडील, माझे आई वडील माझ्यापेक्षा मोठे आहे आपण असंही म्हणू शकतो. जे आपल्यापेक्षा वयानं मोठे आहे ते आपल्या अप लेवलला येतील. ठीक आहे. आणि जे आपल्यापेक्षा लहान आहे ते डाऊन लेवलला येतील. जे आपल्या सेम जनरेशनचे आहे ते सेम लेवलला येतील. ठीक आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी आहे आणि माझी सिस्टर आहे, सिस्टर आली सेम जनरेशनला. ठीक आहे. त्याच्यानंतर माझी वाईफ आहे, तिथं लक्षात, तर वाईफ पण सेम जनरेशनला येऊन राहिली. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर समजा आता माझी मुलगी आहे, मुलगी आली है ना. समजून आला काही डायग्राम. हे मी आहे, माझे पॅरेंट्स झाले है ना. ही माझी पत्नी झाली, इकडे कोण आली, माझी सिस्टर आली, ही माझी मुलगी आली. ह्याच्यानंतर समजा इथं लग्न झालं, येतं लक्षात. त्याच्यानंतर समजा यांचे लेकरं झाले, यांना काहीतरी 2 लेकरं झाले फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. मग आता मी होतो, माझे वडील, माझ्या वडिलांचे वडील. ठीक आहे. आता माझ्यासाठी हे झाले फादर, हे झाले ग्रँडफादर. मग यांच्यासाठी कोण होईल रे, माझ्या मुलीसाठी हे कोण झाले, ग्रेट ग्रँडफादर. ठीक आहे. माझे फादर, त्यांचे फादर इज द ग्रँडफादर, आणि ग्रँडफादरचे फादर इज द ग्रेट ग्रँडफादर. भले त्यांनी कुठलं ग्रेट काम केलेलं असो की नसो, काय लावायचं, ग्रेट ग्रँडफादर है ना. आपल्याला दाखवला ना बाबा एवढा मोठा जन्म समोरचा. ठीक आहे. तर आपल्यासाठी ते काय आहे, ग्रेटच आहे. ठीक आहे. सो दॅट इज अ ग्रेट ग्रँड फादर. तर अशी अशी आपल्या डायग्राम काढत जायची. समजा आता माझ्या वाईफच्या पॅरेंट्स बद्दल बोलण्यात आलं असेल. ठीक आहे. तर मग तिचे वडील, त्यांची आई. ठीक आहे. समजा वाईफचा भाऊ आहे, भाऊ इकडे येऊन जाणार. ठीक आहे. त्याचं काहीतरी लग्न झालेलं असेल. ठीक आहे. आता माझ्या वाईफचा भाऊ आणि त्याचं जरी लग्न झालेलं असेल तर सी इज ऑल्सो सिस्टर इन लॉ फॉर मी. येतं का लक्षात. माझ्या वाईफच्या भावाची जी वाईफ आहे, सी इज ऑल्सो अ सिस्टर इन लॉ. येतं लक्षात. तो अशा प्रकारे जे आहे आपल्याला लेवल नुसार काय करत जावं लागते, डायरेक्ट. तर एक एकाला आपण रिप्रेझेंट करत जाऊ है ना. आणि मग याच्यानुसार आपल्याला कोणाचंही रिलेशन काय होते सांगता येईल. ठीक आहे. म्हणजे आता जर विचारलं की हा जो व्यक्ती आहे हा यांचा कोण, सो दॅट विल बी फादर इन लॉ है ना. म्हणजे माझ्या वाईफचे वडील हे माझ्यासाठी कोण झाले, फादर इन लॉ. इज दॅट क्लिअर, समजून आलं. ठीक आहे. तो म्हणजे अशी जर आपण डायग्राम काढली तर कोणाचंही रिलेशन आपण कोणासोबत सांगू शकतो. त्याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट, याच्यात थर्ड जेंडर नसते, 2च जेंडर आहे. कोणते, मेल आणि फिमेल है ना. आणि जनरेशन, सेम जनरेशन असेल आडवी लाईन वापरा, ओल्ड जनरेशन असेल अप एरो वापरा, नेक्स्ट जनरेशन असेल डाऊन एरो वापरा, किंवा एरो नाही वापरला तुम्ही खाली दाखवलेला आहे म्हणजे ते नेक्स्ट जनरेशन समजूनच राहिलं सरळ सरळ. ठीक आहे. व्हर्टिकल लाईन जरी वापरली तरी चालू. हे समजलं का टी डायग्राम कशी रिप्रेझेंट करायची. तर अजून आपलं प्रॉब्लेम वरून जे आहे ते काय होणार, क्लिअर होणार बरंच. ठीक आहे. तो आपण क्वेश्चन बघूया. यामध्ये लक्षात घ्या आता काय म्हणते बघा, रमेश इज द ब्रदर ऑफ सुरेश. रमेश कोण आहे, सुरेशचा भाऊ आहे, बरोबर आहे. मग कसं रिप्रेझेंट करणार याला आपण. ठीक आहे. रमेश इज द ब्रदर ऑफ सुरेश. रमेश जो आहे तो सुरेशचा काय आहे, भाऊ.
आता इथं लक्षात घ्या काय करतात, रमेश इज द ब्रदर ऑफ सुरेश. रमेश सुरेशचा काय आहे, भाऊ आहे. सुरेशचं रिलेशन माहिती आहे काय रमेश सोबत, ब्रदर्स म्हटलंय का ते, काय म्हटलेलं आहे, रमेश इज द ब्रदर ऑफ सुरेश. तर आपण सुरेश वरून जेंडर काय ठरवून घेतो मग, म्हणजे रमेश सुरेशचा भाऊ आहे आणि सुरेश कोणाचा भाऊ आहे, रमेशचा. तुम्ही तुम्हाला सांगितलं नावावरून जेंडर ठरवायचं नाही. इथं आपल्याला काय माहित पडलं, फक्त रमेश इज द ब्रदर ऑफ सुरेश. सुरेश तर रमेश सोबत आपल्याला काहीच रिलेशन माहित नाही. बऱ्याच वेळेला आपण गडबड करून सुरेश मेल असतं दुसऱ्याला, दोघं भाऊ भाऊ आहे, रमेश इज द ब्रदर ऑफ शीतल, मग काय करायचं, अका देऊन देईल ना. ठीक आहे, तर मग सुरेशचं जेंडर नाही माहित. सुरेश इज द फादर ऑफ अनिता. आता जेंडर माहित पडेल की सुरेश कोण आहे, फादर आहे कोणाचे, अनिताचे. ठीक आहे, तो फादर आहे म्हणजे प्लस कोणाचे फादर आहे, अनिताचे. ठीक आहे, तो अनिता सुरेशच्या नेक्स्ट जनरेशन मध्ये गेली. अनिताचं जेंडर माहित पडलं, म्हणा मुलगी आहे अनिता, माहित पडलं का आपल्याला, नाही. अनिताचं जेंडर माहिती नाही. जोपर्यंत माहित पडत नाही तोपर्यंत काहीच करायचं नाही. ठीक आहे, व्हॉट इज द रमेश रिलेशन विथ अनिता. रमेशचं अनिता सोबत काय रिलेशन आहे. इथं जर अनिताचं रिलेशन रमेश सोबत विचारलं असतं तर कॅनॉट बी डिटरमाइन, कारण अनिताचं जेंडरच आपल्याला माहिती. आता आपल्याला माहित आहे की रमेशच्या भावाची मुलगी किंवा मुलगा आहे, जेंडर नाही माहित ना. तर रमेश इज अ पॅटर्नल अंकल ऑफ अनिता. येस ऑर नो. अनिताच्या वडिलांचा हा भाऊ आहे, वडील पॅटर्नल रिलेशन लागते. सो ही रमेश इज अ पॅटर्नल अंकल ऑफ अनिता. समजून आलं. सो आन्सर इज अ अंकल ज्याला म्हणू शकतो आपण. ठीक आहे, तर पर्टिक्युलरली काय पाहिजे होतं ते पॅटर्नल अंकल. ठीक आहे, नेक्स्ट हे समजलं का, डायग्राम समजली का ही. ठीक आहे, चल ही छोटे छोटे क्वेश्चन आहे स्टार्टिंगला. नंतर आहे नीना इज द सिस्टर ऑफ अमित. ठीक आहे, तो नीना जे आहे दॅट्स सिस्टर ऑफ अमित. अमितचं जेंडर आपल्याला माहिती नाहीये. ठीक आहे, अमित इज द फादर ऑफ सोनाली. अमित इज अ फादर, अमित वडील आहे कोणाचे, सोनाली. म्हणजे सोनाली वयानं लहान आहे अमित पेक्षा, ही गोष्ट लक्षात, नेक्स्ट जनरेशन लाईन. ठीक आहे, तो अमित इज द फादर ऑफ सोनाली. हाऊ इज नीना रिलेटेड टू सोनाली. नीना सोनाली सोबत कशी रिलेटेड आहे, वडिलांची बहीण, आंट, तो पॅटर्नल आंट. पर्टिक्युलरली जर बघितलं तर आन्सर काय पाहिजे त्याचं, पॅटर्नल आंट. पण आता इथं पर्टिक्युलरली नाही आहे तर मग आपण काय म्हणू शकतो, ओनली आंट. इज दॅट क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन, ए इज द सन ऑफ बी. एकदम सिंपल क्वेश्चन आपण स्टार्टिंगला ठेवलेले आहेत. ए इज द सन ऑफ बी. कोण कोणाचा सन आहे, ए सन आहे कोणाचा, बी चा. ठीक आहे, तो बी चा जो सन आहे तो कोण आहे, ए. तो इथं आपल्याला ए चं जेंडर माहित पडलं, ए इज द सन ऑफ बी. बी कॅन बी अ मदर और फादर, दॅट डोंट नो. ठीक आहे, बी इज अ मॅरिड टू सी. बी चं लग्न कोणासोबत झालं, सी सोबत. तुम्ही दोन लाईनी वापरू शकता असंही वापरू. ठीक आहे, बी इज मॅरिड टू सी. सी इज द मदर ऑफ डी. सी कोणाची मदर आहे, डी ची. आता सी चं जेंडर माहित पडलं आणि लग्नाच्या रिलेशन मध्ये एक जर वाईफ आहे तर दुसरा कोण आहे, हजबंड. इथं सेम जेंडर मध्ये लग्न करत नाही चॅप्टर मध्ये तरी, बाकी सुरू झालेले आहे. तर या चॅप्टर मध्ये एक जर फिमेल आहे तर दुसरं कोण आहे, मेल आहे, सरळ सरळ. ठीक आहे, येतं लक्षात. तो आता सी जर ए ची मदर आहे तो डी ची पण मदर आहे, म्हणजे डी कोण झालं, सी इज द मदर ऑफ डी. तो डी जे आहे एक तर ए ची बहीण राहील किंवा भाऊ. जेंडर माहिती नाही. ठीक आहे, हाऊ इज ए रिलेटेड टू द डी. ए इज द ब्रदर ऑफ डी. ए चं रिलेशन विचारलं डी सोबत, तर डी मुलगी असो की मुलगा असो, ए तर काय झाला, भाऊ झाला ना. सो ए इज द ब्रदर ऑफ डी, म्हणजे ऑप्शन बी. समजून आला. तिथं जर म्हटलं असतं हाऊ इज डी रिलेटेड टू ए, कॅनॉट बी डिटर्मिन. म्हणजे डी चं ए सोबत रिलेशन नाही सांगू शकत, ए चं डी सोबत सांगू शकत. समजून आलं हे आता मांडणी. ठीक आहे, चल नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. राहुल इज द फादर ऑफ स्नेहा.
राहुल कोणाचे वडील आहे म्हणते? स्नेहाची. ठीक आहे. स्नेहा विल बी इन द नेक्स्ट जनरेशन. डोंट डिसाइड द जेंडर. स्नेहा इज मॅरिड टू कुणाल. स्नेहाचं लग्न कोणासोबत झालं? कुणाल सोबत. ठीक आहे. स्नेहा इज मॅरिड टू कुणाल. हाऊ इज राहुल रिलेटेड टू कुणाल्स चाइल्ड. म्हणजे कुणालचं जे काही चाइल्ड राहील है ना, सन डॉटर, तो राहुल कोण राहील याचा. ठीक आहे. इथला याच्या वर एक जनरेशन आहे, त्याच्यावर एक जनरेशन. याच्या ऑफ जनरेशन मध्ये फादर किंवा मदर राहते आणि त्याच्या ऑफ जनरेशन मध्ये मग ग्रँडफादर ग्रँड मदर. त्याच्यावरचं असेल तर ग्रेट ग्रँडफादर ग्रेट ग्रँड. तो राहुल विल बी द, म्हणजे आता यांचं जेंडर काही असो, एकाचंही जेंडर आपल्याला माहित नाही, पण तरी आपण राहुलचं रिलेशन याच्यासोबत सांगू शकतो. ही विल बी अ ग्रँड फादर. कोण राहील? ग्रँड फादर. इथं लक्षात रिलेशन. अशी जर आपण डायग्राम काढली तर पटापट आपल्याला त्या फॅमिली बद्दल सर्व काही माहित पडून जाईल की कोण कोणाचा हस्बंड आहे, कोण कोणाचा मुलगा आहे, मुलगी आहे, फादर कुठं आहे, ग्रँडफादर कुठं आहे. हे सर्व आपण आपली काय बनवू शकतो, ती डायग्राम वरून रिप्रेझेंटेशन होऊ शकते. ठीक आहे. चल नेक्स्ट काय म्हणते रे? नितीन इज द फादर ऑफ रिया. नितीन जे आहे दॅट्स फादर ऑफ रिया. रियाचं माहित नाही आपल्याला. रिया इज द मदर ऑफ रोहन. रियाचं जेंडर इथं माहित पडून जाते. रिया इज द मदर ऑफ रोहन. ठीक आहे. हाऊ इज नितीन रिलेटेड टू रोहन? काय राहील? मटर्नल ग्रँडफादर, मॅटर्नल ग्रँडफादर है ना. म्हणजे आईचे, रोहनच्या आईचे काय आहे ते वडील. तो आईचे वडील कोण राहतात? मॅटर्नल ग्रँडफादर. वडिलाचे वडील असेल तर पॅटर्नल ग्रँडफादर. ठीक आहे. तो इथं सरळ ग्रँडफादरच घेतलेला आहे, मटर्नल पॅटर्नल लावलं नाही त्याला. लावलं असलं तर लक्ष ठेवायचं. ठीक आहे. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज अ ग्रँडफादर है ना. नितीन इज अ ग्रँडफादर ऑफ रोहन है ना. रोहनचं जेंडर विचारलं असतं तर अगेन आपण सांगू शकलो नसतो. तर इथं जेंडरच्या बाबतीत मी तुम्हाला आधीच सांगितलं की नावावरून जेंडर ठरवायचं नाही. ठीक आहे. नावाचे मोठे गोंधळ आहेत आपले. ठीक आहे. करू क्लिअर करू याला. सो दिज आर द सिम्पल क्वेश्चन. एक मार्कासाठी समजा एखाद्या एक्झाम मध्ये जसं एमबीए सीईटी वगैरे आहे तर तिकडले विचारले जाते. बँकिंग मध्ये आपल्याला माहित आहे 2 ते 3 मार्कासाठी थोडीशी इन्फॉर्मेशन दिली राहते. त्याची आपल्याला पर्टिक्युलर डायग्राम सॉल्व्ह करून मग 2 ते 3 क्वेश्चन आपल्याला त्याच्यावर भेटतात. तो सुद्धा आपण पॅटर्न बघूया आता. हे सिंपल तुम्हाला फक्त थोडंसं कसं रिप्रेझेंट करायचं याच्यासाठी आहे. ठीक आहे. इथे थोडं हे बॅचेस बद्दल मी तुम्हाला सांगून देतो. आपली जी नेक्स्ट बॅच आहे एक 9 जूनला सुरू होत आहे, 9 जून 2025. त्याचा टायमिंग राहणार आहे मॉर्निंग 8 ते 10 AM. 2 तासाची बॅच राहते आपली. ठीक आहे. आणि दुसरी एक बॅच आपली जून महिन्यामध्ये सुरू होत आहे समोर येणाऱ्या एक्झाम साठी. तर ती होत आहे 23 जूनला. त्याचा टायमिंग राहणार आहे 10 ते 12. याचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे. ओनली 30 ऍडमिशन आपण ईच बॅच मध्ये कन्सिडर करत आहे, ऑफलाईन बॅच मध्ये. ठीक आहे. तो रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे. ज्यांना कोणाला ही बॅच करायची असेल त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. डिटेल काही लागत असेल तर माझे कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. तो आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा आता हा राहतो आपल्या बँकिंगचा पॅटर्न की बँकिंग मध्ये कसे एक्झाम्पल विचारले जातात. ठीक आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं काय म्हणते बघा, आता इन्फॉर्मेशन दिली आहे 6 ते 10 क्वेश्चन आहे. म्हणजे आपले किती क्वेश्चन आले तर 4 क्वेश्चन आले समजा. ठीक आहे. तो इथं लक्षात, देअर आर 6 पर्सन इन अ फॅमिली. किती पर्सन आहे एका फॅमिलीमध्ये? 6 पर्सन आहे. ABCDEF. ठीक आहे. तर ही लाईन तर एक्झाम मध्ये आपल्याला वाचायचं कामच नसलं पाहिजे. 6 पर्सन आहे, बस डायरेक्ट सुरू करून द्यायचं. सी इज द सिस्टर ऑफ एफ. सी कोणाची सिस्टर आहे? सी इज द सिस्टर ऑफ एफ. ठीक आहे. एफचं रिलेशन माहिती आहे आपल्याला. बी इज द ब्रदर ऑफ इज हजबंड. बी जो आहे तो ब्रदर आहे म्हणते ईच्या हजबंडचा. ठीक आहे. म्हणजे समजा ई आहे तो ई वाईफच असणार आहे. ईचा जो कोणी हजबंड आहे त्याचा ब्रदर कोण आहे? ईच्या हजबंडचा है ना. बी इज द ब्रदर ऑफ इज हजबंड. ईच्या हजबंडचा बी कोण आहे? ब्रदर आहे. ठीक आहे. नंतर डी इज द फादर ऑफ ए अँड ग्रँडफादर ऑफ एफ. ठीक आहे. डी इज अ फादर ऑफ ए. आता हे कुठं कनेक्ट नाही होऊ शकत तर आपण काढून ठेवायचं, म्हणजे पुन्हा वाचायचं काम नाही. ठीक आहे. सो डी इज द फादर ऑफ ए. डी ए चे फादर आहे अँड ग्रँडफादर ऑफ एफ.
एफ चे ग्रँडफादर आहे म्हणजे एफ नेक्स्ट जनरेशनला येणार आहे. ठीक आहे, त्याच्या एक जनरेशन अप पाहिजे तेव्हा ग्रँडफादरचं रिलेशन लागतं. ठीक आहे. देअर आर टू फादर, 3 ब्रदर अँड अ मदर इन अ ग्रुप. ठीक आहे, देअर आर टू फादर, दोन काय आहेत, फादर आहेत. ठीक आहे, देअर आर टू फादर, 3 ब्रदर, 3 कोण आहे, ब्रदर आहे, अँड अ मदर इन अ ग्रुप. आणि मदर आहे समजा. तो याच्यावरून आपल्याला काय बनवायची, आता ही डायग्राम बनवायची आहे. याच्यात 3 जनरेशन येऊन राहिले. ठीक आहे. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे. सी इज द म्हटलेलं आहे सिस्टर ऑफ एफ, है ना, सी इज द सिस्टर ऑफ एफ. आता इथे जो आहे ना, असे जे प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, याच्यात आपल्याला थोडासा काय लावावा लागते, अंदाज लावावा लागतो, है ना, म्हणजे बसून पाहावं लागतात पर्सन, म्हणजे पर्टिक्युलरली जच्या तसं आपल्याला दिल्या जाणार नाहीये. ठीक आहे, तर आता इथं लक्षात घ्या, यफ आहे आपल्या जो यफ, यफच्या ऑफ जनरेशनला कोण आहे, ए, आणि एच्या ऑफ जनरेशनला कोण आहे, डी. ठीक आहे, डीचं जेंडर आपल्याला माहिती आहे, ए आणि एफचं जेंडर माहिती आहे. डी इज द फादर ऑफ ए अँड ग्रँड फादर ऑफ एफ, एवढंच माहिती होतं. आता हे इथं जॉईन झाला, आपला कार्यक्रम झाला इथं. ठीक आहे, याचं काम संपलं, आपलं जेंडर डिसाइड व्हायचं. ठीक आहे, एफ या जनरेशनला आलेला आहे. ओके, 3 ब्रदर्स आहेत, है ना. आता इथे जर मी असं कन्सिडर केलं की ए जो आहे दॅट मेन्स कन्सिडर. ठीक आहे, त्याच्यानंतर ए चा भाऊ झाला मग बी, है ना, ए चा भाऊ कोण झाला, बी, आणि ए ची वाईफ कोणाला कन्सिडर करतो मी, ई ला. ई इज अ वाईफ ऑफ ए. ठीक आहे, झाले का आपले पर्सन, 2 3 2 5 1 किती, 6 जण बसले आपले बरोबर. ठीक आहे, मग आता आपलं जे म्हणणं होतं ते आहे का इथं बघा पूर्ण. कोण कोण पाहिजे आपल्याला, 2 फादर आहेत, 2 फादर. ठीक आहे, हा यांचा फादरच झाला ना. ठीक आहे, तो ब्रदर जर आपण बघितलं, है ना, तो समजा एफ ला ब्रदर करून टाकला, तर हा हिचा ब्रदर झाला, आणि हे दोघं काय झाले, ब्रदर. हे झाले 3 ब्रदर झाले, 2 फादर झाले, आणि एक काय झाली, मदर झाली. समजले डायग्राम. ठीक आहे, ते असं थोडस आपल्याला गेसिंग वर्क इथं करावं लागते, म्हणजे प्युअरली जसं आहे तसं दिलं राहणार नाही. ठीक आहे, मग आता याच्यावरती क्वेश्चन, ही झाली टी डायग्राम. हु इज द मदर, मदर कोण आहे रे, ई. ई इज द मदर, एक मदर आहे, दॅट्स अ ई. तर क्वेश्चन एकदम इझिली सॉल्व्ह करू शकतो. आपल्याला इथं महत्वाचं काय असते, ही डायग्राम रिप्रेझेंट करता आली पाहिजे. नेक्स्ट, हु इज इज हजबंड, हिचा हजबंड कोण झाला, ए. इथं इझीच आहे. मग हाऊ एनी झालं, त्या हाऊ मेनी मेल मेंबर्स आर देअर इन द ग्रुप, त्या ग्रुपमध्ये मेल मेंबर किती आहे, या सर्वांना किती आहे, 4. ठीक आहे, ऑप्शन 3. त्याच्यानंतर हाऊ इज एफ रिलेटेड टू ई, एफचं ई सोबत रिलेशन काय, एफ कोण असायला पाहिजे, सन. एफ इज अ सन, एफ ईचा कोण आहे, सन. समजलं का. ठीक आहे, तो क्वेश्चन अटेंड करणं एकदम इझी काम आहे. आपल्याला महत्वाची काय आहे की ती डायग्राम काढता यायला पाहिजे. तो जे जे रिप्रेझेंट करून ठेवायचं, आणि थोडंसं गेसिंग वर्क इथं करावं लागेल. ठीक आहे, चल करू, क्लिअर करू. मग याला नेक्स्ट क्वेश्चन बघतो. विच ऑफ द फॉलोइंग इज द ग्रुप ऑफ ब्रदर. तो भेटला टी डायग्राम म्हणून तुमच्या लक्षात येऊन जायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. आणखी एक क्वेश्चन जेव्हा करायला होतं. ठीक आहे, आता बघा काय म्हणते, अ फॅमिली ऑफ 3 जनरेशन. किती जनरेशनची फॅमिली आहे, 3, म्हणजे ग्रँडफादर, फादर आणि सन डॉटर वाली कंडिशन. ठीक आहे, अ फॅमिली ऑफ 3 जनरेशन कन्सिस्ट ऑफ 7 मेंबर. किती मेंबर आहे त्याच्यात, 7 मेंबर. 7 मेंबर अँड 2 मॅरिड कपल. 7 मेंबर मध्ये मॅरिड कपल किती आहे, 2. यम इज द ओनली डॉटर ऑफ वाय. यम इज ओनली डॉटर. ओनली डॉटर म्हणजे
एकुलती एक मुलगी, एकुलती एक मुलगी. दुसरा असेल तर मुलगा असू शकतो, दुसरी मुलगी नसणार आहे. ओनली म्हणजे फक्त. तो वाय ची एकुलती एक मुलगी कोण आहे? एम. ठीक आहे. एम इज द ओनली डॉटर ऑफ वाय. व्ही इज द ओनली सन ऑफ एल. व्ही इज द ओनली सन ऑफ एल. ठीक आहे. एल चा ओनली सन कोण आहे? व्ही. व्ही इज द ओनली सन ऑफ एल. एल हु इज द डॉटर इन लॉ ऑफ एक्स. यल जी आहे म्हणजे यलचं कोणासोबत तरी लग्न झालेलं आहे आणि सी इज अ डॉटर इन लॉ म्हणजे हा जो काही मुलगा आहे त्याची जे काही फॅमिली असेल त्याची यल काय झाली? डॉटर. ठीक आहे. यल इज द डॉटर इन लॉ ऑफ एक्स. सॉरी, आता एक्स इथेही असू शकते, इथेही असू शकते. कोण आहे आपल्याला माहित नाही, मेल आहे की फिमेल आहे एक्सच्या बाबतीत. ओ इज अ चाइल्ड ऑफ झेड. ओ इज अ चाइल्ड ऑफ झेड. ठीक आहे. तो ओ चा आपल्याला जेंडर माहिती नाही. ठीक आहे. ओ इज द चाइल्ड ऑफ झेड. यम इज अ अनमॅरिड. यम जो आहे याचं लग्न झालेलं नाही. ठीक आहे. एक्स अँड वाय आर मॅरिड. कोणाचं लग्न झालं? एक्स आणि वाय. एक्स आणि वाय या लेवलला येऊन जाणार. ठीक आहे. मॅरिड कपल. एक्स अँड ओ आर अपोजिट जेंडर. म्हणजे एक्स आणि ओ चं जे जेंडर आहे ते काय आहे? अपोजिट आहे. म्हणजे एक्स जर मेल असेल तर ओ काय झाली? फिमेल. किंवा ओ मेल असेल तर एक्स काय झाली? फिमेल. अशा टाईप. एक्स अँड वाय आर अपोजिट जेंडर. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याजवळ आहे. ठीक आहे. सो आता आपल्याला दोन मॅरिड कपल तर भेटून आले सरळ सरळ. एक तर एक्स अँड वाय आहे. ठीक आहे. दुसरं दुसरं यलचं लग्न झालेलं आहे ना. तो यलचं लग्न जर आपण वाय सोबत करून टाकलं, आपल्या हाती लग्न लावून. यलचं लग्न कोणासोबत केलं? वाय सोबत. तो यलचा एकुलता एक मुलगा व्ही आणि एकुलती एक मुलगी कोण घेऊ मग? एम. ठीक आहे. एक्स आणि वाय. हेडचा वांदा नाही त्याच्यात आहे ना. समजा यम इथं मुलगी टाकली आपण. ठीक आहे. एक्स अँड वाय. सॉरी, वाय गेलेला आहे आपला है ना. एक. हो बरोबर. सॉरी, वाय इथं नाही टाकू शकत आपण. एक्स अँड वाय दिलेला आहे है ना. यम इथं खालच्या लेवलला आहे ना. यम इज द ओनली डॉटर ऑफ वाय. एम इज द ओनली डॉटर ऑफ वाय. म्हणजे एम इकडे येऊन जाईल. ठीक आहे. एम इज द ओनली डॉटर ऑफ वाय. मेंबर किती आपले? 7 आहेत ना. 2 5 आणि 2 7 तर इथंच बसू राहिले. म्हणजे उरला कोण आपला? ओ. एक मिनिट. यम जर इकडे गेला तर आपल्या कॅरेक्टर मधून कोण उरलाय आता? ओ आणि झेड उरलाय. कोण उरला? ओ आणि झेड. ठीक आहे. तो झेड वरच्या याला आहे, ओ खाली आहे. ठीक आहे. म्हणजे इथं कोण आहे ना? झेड आहे ना. आणि इथं कोण आहे ना? ओ येऊन जाईल. ठीक आहे. येतं का लक्षात? आपल्याजवळ यम कन्फर्म झाला, एल कन्फर्म झाला, एक्स अँड वाय कन्फर्म आहे, व्ही पण कन्फर्म आहे. कोण उरलं? तो ओ आणि झेड. तो आता झेडच्या खाली ओ आहे म्हणजे झेडच्या नंतर ओ आहे. तो झेडच आपण इथं पुट करू शकतो. ओ इथं येऊन जाईल. ठीक आहे. पण तरी आता याच्यात आपलं राहिलं मग रिलेशन. बाकीचे मेंबर तर बसले, समजा वाय आणि एम बसलं. ठीक आहे. झेड आणि ओ पण गेलं. पण आता प्रॉब्लेम कशाचा आहे आपला? रिलेशन जेंडरचा. कोणाकोणाच्या जेंडरचा प्रॉब्लेम आहे? ओ, एक्स आणि वाय. याच्यात काही माहित पडतं का? आपण इकडं पुन्हा रीड करू. 7 आहे. 2 मॅरिड कपल झाले आपले, 1 आणि 2. ठीक आहे. एम इज द ओनली डॉटर ऑफ वाय. एम इज द ओनली डॉटर ऑफ वाय. एम इज द ओनली डॉटर ऑफ वाय. ठीक आहे. थोडीशी इकडे पुन्हा काढू का डायग्राम? एक्स आणि वाय मॅरिड कपल आहे. त्यांचं मुलगा समजा आपण घेतला झेड है ना. मुलगा घेतला झेड.
मुलगी घेतली एम, है ना, एम इज द डॉटर, आणि झेडचं लग्न कोणासोबत जोडलं आपण, एल सोबत, आणि नंतर मग यांचे लेकर व्ही आणि कोण झालं, ओ. ठीक आहे, अशी ही डायग्राम झाली आपल्याला. त्यातलं आपल्याला जेंडर माहित नाही, ओचं जेंडर माहित नाही, आणि या दोघांचं जेंडर, तर प्लस मायनस, ही प्लस मायनस, इथे प्लस मायनस, कोणतं जेंडर आहे सांगता येत नाही, फक्त ओ आणि एक्स मध्ये रिलेशन आहे ना. हा मतलब कुठलं वाक्य आपल्याजवळ, व्ही इज द ओनली सन ऑफ एल, व्ही ओनली सन आहे म्हणजे ही काय असायला पाहिजे, डॉटर. तेच म्हटलं, पुन्हा रीड केलं तर आपल्याला काही ना काही सापडते. तो व्ही जर ओनली सन आहे एलचा, तर ही काय असायला पाहिजे, डॉटर. मग हे जर जेंडर मायनस मध्ये आहे, तो एक्सचं जेंडर कशामध्ये असायला पाहिजे, प्लस मध्ये, एक्स इन अ प्लस आणि वाय इन अ मायनस. क्लिअर आहे, ठीक झालं. मग अशी बसली आपली डायग्राम. मग काय म्हणते, हु अमंग द फॉलोइंग इज द ग्रँड ऑफ एक्स, एक्सचा ग्रँडसन कोण, व्ही. ठीक आहे, द वन हु इज द नेफ्यू ऑफ एम, यमचा जो नेफ्यू आहे ना, यमचा नेफ्यू, तो यमच्या भावाचा मुलगा म्हणजे नेफ्यू, म्हणजे पहिलाच ऑप्शन आहे. ठीक आहे, ऑप्शन ए. दुसराही वाचून बघ, द वन हु इज द ब्रदर ऑफ ओ, ओचा जो ब्रदर आहे ते पण आहे. द वन हु इज द सन ऑफ झेड, झेडचा जो सन आहे तो पण आहे. म्हणजे आन्सर याचं काय असायला पाहिजे, वरचे सर्व काय आहे, ट्रू आहे. ऑल ऑफ दी अबो, नाही तर आपण बरं वेळ, अच्छा पहिलं सापडलं मारून चाललो होतं, म्हणजे हातचा मार्क आपण गमावून बस, थोडस लक्षपूर्वक करायचं. तिन्ही ऑप्शन बरोबर होते, म्हणजे आन्सर इज ऑल ऑफ दी अबो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण याच्यावरचं. हाऊ इज ओ रिलेटेड टू एम, ओ एम सोबत कसा रिलेटेड आहे, कसा रिलेटेड आहे, नीस आहे, ओ इज द नीस ऑफ एम, है ना, तो ऑप्शन डी, ऑप्शन डी इज द नीस ऑफ एम. नेक्स्ट क्वेश्चन आला आपला, करू याला क्लिअर मग. नेक्स्ट बघा, स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली, है ना, ते रीड करायची आवश्यकता नाही. देअर आर 8 मेंबर्स इन अ फॅमिली विच कन्सिस्ट ऑफ ओनली 2 मॅरिड कपल, देअर इज अ नो सिंगल पॅरेंट इन द फॅमिली, सिंगल पॅरेंट नाही आहे फॅमिलीमध्ये, है ना, म्हणजे मॅरिड झालेलेच आहे. आय इज मॅरिड टू डॉटर ऑफ जे, आयचं लग्न कोणासोबत झालं रे, डॉटर ऑफ जे. ठीक आहे, जेची जे कोणी डॉटर असेल, म्हणजे जेच्या मुलीसोबत लग्न झालं है ना, कोणाचं, आयचं. एवढी आपण डायग्राम सध्या सांगू शकतो. ठीक आहे, तो जेचंही कोणासोबत तरी लग्न झालेलं आहे, म्हणजे इथंही कोण ना कोणी असणार आहे, सिंगल नाही आहे म्हणजे. ठीक आहे, आय इज मॅरिड टू डॉटर ऑफ जे, जे हु हॅज 2 चिल्ड्रन, जेला किती लेकर आहे म्हणजे 2. ऑब्विसली इथं तर एक मुलगी येऊन जाईल. ठीक आहे, आणि एक कुठला तरी समजा सन, मुलगी, समथिंग काहीतरी असेल, 2 लेकर आहेत जेला. ठीक आहे, देयर इज नो सिंगल पॅरेंट इन द फॅमिली, आय इज मॅरिड टू डॉटर ऑफ जे, जे हु हॅज 2 चिल्ड्रन, जे इज द सिस्टर इन लॉ ऑफ एच. ठीक आहे, जे इज द सिस्टर इन लॉ ऑफ एच. आता सिस्टर इन लॉ कधी होत असते, म्हणजे माझ्या वाईफ साठी सिस्टर इन लॉ लॉ कोण राहील, तो माझी बहीण जी आहे. ठीक आहे, तो जे इज द सिस्टर इन लॉ ऑफ एच, है ना, एक मिनिट, जे इज द सिस्टर इन लॉ ऑफ एच, जे सिस्टर इन लॉ आहे, म्हणजे माझ्या भावासाठी किंवा माझ्या बहिणीसाठी जे कोण झाली सिस्टर, याचं जेंडर इथं माहिती पडत नाही. ठीक आहे, जे इज द सिस्टर इन लॉ ऑफ एच. ई इज द ओनली चाइल्ड ऑफ एफ, ई इज द ओनली चाइल्ड ऑफ एफ, एफचा ओनली चाइल्ड कोण आहे, ई. ठीक आहे, जी इज द सिस्टर इन लॉ ऑफ द ग्रँडफादर ऑफ ई, ईच्या ग्रँडफादरच्या, जी इज द सिस्टर इन लॉ ऑफ द ग्रँडफादर ऑफ ई, ईच्या ग्रँडफादरचे
ईच्या ग्रँडफादरची सिस्टर इन लॉ है ना, कोण आहे, जी आहे ना. ओके, देन डी इज अ यंगर दॅन के. डी जो आहे यंगर आहे के पेक्षा, के हु डज नॉट हॅव अ सिस्टर. के ला काय नाही आहे म्हणते, सिस्टर नाही. ठीक आहे, तर आपल्याला इथं हे तर लक्षात येते की ई जो आहे तो थर्ड जनरेशनला आहे. ठीक आहे, थर्ड जनरेशन, ही जनरेशन आणि त्याच्या वरची जनरेशन. म्हणजे वरच्या जनरेशनला कोण राहायला पाहिजे रे, डी इज द सिस्टर इन लॉ ऑफ ग्रँडफादर ऑफ ई. ठीक आहे, तो ई आपण यांचं ओनली चाइल्ड कन्सिडर करू. ई इथं घेऊन घेऊ. ठीक आहे, ई इथं आला तर एफ कोण्या याला यायला पाहिजे रे, एफ इथं टाकू शकतो आपण. इथं कोण टाकू शकतो आपण, एफ है ना. ई आणि एफचं काय रिलेशन, ई इज द ओनली चाइल्ड ऑफ एफ. ठीक आहे, यांचाच चाइल्ड राहील तो, एकुलता एक चाइल्ड आहे कारण यांना तो दोन लेकर आहे. ठीक आहे, डी इज यंगर टू के. डी जो आहे यंगर टू के आहे. किती जण आहे आपले टोटल, 3 3 6 2 8. ठीक आहे, डी इज यंगर टू के. डी काय आहे, यंगर आहे के पेक्षा, म्हणजे के इकडे यायला पाहिजे, डी कुठे यायला पाहिजे, इकडे, लहान आहे है ना. तो के हु डज नॉट हॅव सिस्टर, के ला सिस्टर नाही आहे म्हणजे कोण असू शकते, ब्रदर. सिस्टर नाही आहे म्हणजे कोण असेल, यशचा ब्रदर. तो चलो पुन्हा एक वेळा आपण बघूया. देअर इज नो सिंगल पॅरेंट. आय इज द मॅरिड टू डॉटर ऑफ जे. आयचं लग्न झालं जेच्या डॉटर सोबत. ठीक आहे, नंतर जे हु हॅज टू चिल्ड्रन. जेला दोन लेकर आहे, कोण आहे, एफ आणि डी. जे इज द सिस्टर इन लॉ ऑफ एच. जे सिस्टर इन लॉ आहे एच ची. ठीक आहे, हे रिलेशन बनलं. त्याच्यानंतर जे इज द सिस्टर इन लॉ ऑफ एच. ई इज द ओनली चाइल्ड ऑफ एफ. ई ओनली चाइल्ड आहे एफ च. ठीक आहे, त्याच्यानंतर इज द ओनली चाइल्ड ऑफ एफ. जी इज द सिस्टर इन लॉ ऑफ ग्रँडफादर ऑफ ई. ईचे हे ग्रँडफादर झाले के, आणि के ची सिस्टर इन लॉ. के साठी सिस्टर इन लॉ म्हणजे जे ची बहीण. येत्या लक्षात, जी इज द, सॉरी काय म्हटलं ना, जी इज द सिस्टर इन लॉ ऑफ ग्रँडफादर ऑफ. समजलं का, ही बनली आपली डायग्राम. ठीक आहे, चल क्वेश्चन बघ. हाऊ इज ई रिलेटेड टू फादर ऑफ डी. ई जे आहे डी च्या फादर सोबत कसे रिलेटेड आहे, है ना. हाऊ इज ई रिलेटेड टू फादर ऑफ डी. डी चे फादर म्हणजे ईच्या आईचे वडील, म्हणजे मॅटर्नल ग्रँडफादर. ईचं तर आपण सांगू शकत नाही, कारण ईचं काय माहित नाही आपल्याला, जेंडर माहित नाही. म्हणजे आन्सर काय राहील याचं, सी एन डी कॅनॉट बी डिटर्माइन. हाऊ इज ई रिलेटेड टू द फादर ऑफ डी. ई जो आहे तो डी च्या फादर सोबत कसा रिलेटेड आहे. तर ईचं आपल्याला काय माहिती नाही, जेंडर माहिती नाही. ईचं जेंडर माहिती नाही आणि दुसरं कोणाचं माहिती नाही आपल्याला, डीचं. ठीक, नंतरचा क्वेश्चन. इफ एफ डज नॉट हॅव अ ब्रदर इन लॉ. एफ ला काय नाही आहे, एफ ला ब्रदर इन लॉ तसंही नाही आहे. ब्रदर इन लॉ कोण राहतो रे, हजबंडचा भाऊ. ठीक, if F does not have brother-in-law, how is D related to sister-in-law of H? मस्त क्वेश्चन. If F does not have brother-in-law, F ला जर brother-in-law नाही आहे, नाहीच आहे तसंही, how is D related to the sister-in-law of H? H ची sister-in-law कोण झाली रे, H साठी sister-in-law G झाली. ठीक आहे, हाऊ इज डी रिलेटेड टू द सिस्टर इन लॉ ऑफ एच. म्हणजे डी चं रिलेशन कोणासोबत सांगायचं आपल्याला, जी सोबत, है ना. तर डी कोण राहील, डी जो आहे जीच्या बहिणीचा मुलगा किंवा मुलगी, है ना. त्याचंही आन्सर काय राहील मग, कॅनॉट बी रिटर्न आहे, कारण डी चंही आपल्याला जेंडर माहिती नाही. आणि एवढं सोडून आन्सर कॅनॉट बी रिटर्न आहे, है ना.
ठीक आहे, चला 15 नंबर क्वेश्चन बघा. काय म्हणते, हाऊ मेनी मेल मेंबर्स आर देअर इन द फॅमिली. त्याचंही आन्सर सेम, कारण आपल्याला दोघा जणांची जेंडर माहित नाही, त्याच्या कारणाने आपण ठरवू शकत नाही. तर त्याचंही आन्सर काय आहे, सी अँड कॅनॉट बी डिटर्मिन्ड. इज दॅट क्लिअर? समजून आलं हे? अशा टाईपचे समजा क्वेश्चन याच्यामध्ये येतात. एक लास्ट क्वेश्चन आपण बघूया, थोडासा डिफिकल्ट आहे. देन वी स्टॉप. काय म्हणते बघा, इन अ फॅमिली देअर आर टू फादर. ठीक आहे, याच्यात काहीच दिलेलं नाहीये, व्यवस्थित लक्ष देतात. इन अ फॅमिली देअर आर टू फादर. दोन काय आहे म्हणते, फादर आहे. नंतर टू मदर, दोन मदर, वन सिस्टर, देन वन ब्रदर, आणि त्याच्यानंतर टू डॉटर. ठीक आहे, आणखी वन मदर इन लॉ, वन डॉटर इन लॉ, टू सिस्टर इन लॉ, वन सन, वन ग्रँडफादर, वन ग्रँडमदर, वन ग्रँडडॉटर. कसं वाटलं? ऐकायला मस्त वाटतं. ठीक, चल सोडवायचं मग. बघूया, लक्षात द्या. आता याच्यात ग्रेट ग्रँड तर आलेलं नाहीये. ग्रँड मदर, ग्रँडफादर, ठीक आहे, सन, चाइल्ड, म्हणजे किती जनरेशन असतील त्याच्यात? जास्तीत जास्त 3 जनरेशन. ठीक आहे. इन अ फॅमिली देअर आर टू फादर, है ना. टू फादर आहे, दोन फादर आहे. त्याच्यानंतर दोन मदर आहे, दोन काय आहे, मदर, है ना. त्याच्यानंतर इन अ फॅमिली देअर आर टू फादर, टू मदर, वन सिस्टर, वन ब्रदर, टू डॉटर, वन मदर इन लॉ. ठीक आहे. तो एक फॅमिली आपण वर घेऊन घेऊ, एक मॅरिड कपल वर ठेवू, है ना. एक मॅरिड कपल खाली ठेवू, समजा एका जनरेशनच्या. ठीक आहे. टू फादर, टू मदर, वन सिस्टर, वन ब्रदर. आता यांचे काय करू आपण, दोन लेकरं घेऊ. वन घेऊ ब्रदर, वन घेऊ सिस्टर. ठीक आहे. टू फादर, टू मदर, वन सिस्टर, वन ब्रदर, टू डॉटर, है ना. वन मदर इन लॉ, वन मदर इन लॉ, म्हणजे यातल्या कोणाच तरी लग्न झालेलं आहे. ठीक आहे. वन मदर इन लॉ, वन डॉटर इन लॉ. आता बघा, वन डॉटर इन लॉ म्हणजे लग्न मुलाचं झालेलं. आलं का लक्षात? वन डॉटर इन लॉ म्हणजे लग्न कोणाचं झालं आहे, मुलाचं झालेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर वन मदर इन लॉ, वन डॉटर इन लॉ, टू सिस्टर इन लॉ. ठीक आहे. टू सिस्टर इन लॉ, वन सन, वन सन आहे. ठीक आहे. वन सन, वन ग्रँडफादर. ग्रँडफादर आहे म्हणजे यांच्याही खालच्या जनरेशनला कोणीतरी आहे. वन ग्रँडफादर, वन ग्रँड मदर, अँड वन ग्रँड डॉटर, वन ग्रँड डॉटर. ठीक आहे. आता बघा सर्वजण आले का आता फॅमिली. ठीक आहे, बघून घ्या. पहिले काय म्हणते, टू फादर, वन फादर, टू फादर. त्याच्यानंतर टू मदर, सॉरी, टू मदर. ठीक आहे, कारण यांच्यासाठी ही आई झाली तर यांच्यासाठी ही आई झाली ना, दोन मदर झाल्या. त्यानंतर वन सिस्टर, याची ही बहीण, वन सिस्टर. कुठे गेलं, वन सिस्टर, वन ब्रदर. तर हे वन सिस्टर, वन ब्रदर दोघ जण झाले. ठीक आहे. वन सिस्टर, वन ब्रदर, टू डॉटर. ठीक आहे. टू डॉटर. टू डॉटर कुठे घेऊ शकतो आपण, इथे घेऊ शकतो. एक मिनिट. वन, सॉरी, टू डॉटर, वन मदर इन लॉ. मदर इन लॉ झालं आपलं. ठीक आहे. आपलं कन्फ्युजन कुठे आहे सध्या आता, टू डॉटर आल्या. टू डॉटर कुठे आहे, भावाची इथे म्हणत आहे का? हा हा हा,
अच्छा, ही यांची मुलगी ही झाली, यांची मुलगी ही झाली. हा, 2 डॉटर. ठीक आहे. त्यानंतर 1 मदर इन लॉ तर आहे, 1 डॉटर इन लॉ पण आहे, 2 सिस्टर इन लॉ. ठीक आहे. 1 सन आहे, 1 ग्रँडफादर आहे, 1 ग्रँड मदर आहे आणि 1 ग्रँड डॉटर पण झालं. आता कुठं अटकलं? 2 सिस्टर इन लॉ. दिसते का? बरोबर, ननद आणि भाऊ. ठीक आहे. ठीक आहे. ही जी आहे हिच्यासाठी सिस्टर इन लॉ आहे आणि ही जी आहे हिच्यासाठी सिस्टर इन लॉ. समजलं का? ठीक आहे. म्हणजे माझ्या वाईफ साठी माझी बहीण कोण झाली? सिस्टर इन लॉ. आणि माझ्या बहिणीसाठी माझी वाईफ कोण झाली? सिस्टर इन लॉ. येतं लक्षात? दिस इज द डायग्राम. तो अशाही टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. काही स्थितीला आपल्याला अरेंज करावं लागेल. ठीक आहे. तर हाऊ मेनी मॅरिड कपल आर देअर इन द फॅमिली? 2. मॅरिड कपल किती आहे फॅमिलीमध्ये? 2. नंतर हाऊ मेनी फिमेल मेंबर्स आर देअर इन द फॅमिली? 4. 1 2 3 आणि 4. 4 आर फिमेल मेंबर. Then the next question is the what is the maximum number of people in the family? किती आहे? 6 आहेत. 3 आणि 2 5 आणि 1 6. मॅक्झिमम नंबर ऑफ पीपल्स आर 6. सो हे क्वेश्चन असे त्याच्यावर बेसिस होते. तो आपण बेसिक लेवलचे क्वेश्चन बघितले, थोडे डिफिकल्ट लेवलचे बघितले. आता यातले आपले राहिले कुठले? पॉइंटिंग टुवर्ड्स द फोटोग्राफ इन द फॅमिली, कुठल्या फंक्शन मध्ये गेलो. ठीक आहे. तर तो पॅटर्न मोस्टली बँकिंग मध्ये तर विचारला जात नाही, पण MBA CET मध्ये वगैरे विचारला जातो, SSC रेल्वे मध्ये. तो सुद्धा बघू. आणि अजून याच्यामध्ये कोणता प्रकार असतो? कोडिंग डिकोडिंग, कोडिंग वाला है ना, कोडेड ब्लड रिलेशन. तर ते सुद्धा आपण मग नेक्स्ट याच्यामध्ये बघून घ्या. आजच्या पार्ट मध्ये एवढंच समजा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, जे काही टीच केलेलं आहे ते व्यवस्थित वाटलं असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.